ही एक घटना आहे आणि ही घटना मी अशी पण बोलू शकतो, सूर्यास्त झाला हो बोलू शकतो, पण सूर्यास्त झाला हीच गोष्ट त्यांना वेळ लोक सांगणार आहे ना. पण एक बालकवी आहे, त्यांना जर मी विचारतो, बालकवी सांगतात कुठे बुडाला, पलीकडे तो सोन्याचा पोळ. संपलं. आकलन एका वेगळ्या उंचीवर गेलं ना, बोधाच्या एका वेगळ्या उंचीवर. तर बोधाची शेवटची जी उंची आहे ना, तिथपर्यंत विचार करणं म्हणजे उच्चस्तरीय बोध. उच्चस्तरीय बोधात्मक म्हणजे निम्नस्तरीयचा निषेध नाही केलेला. ज्ञान, आकलन, उपयोजना, सकट विश्लेषण, मूल्यमापन आणि सृजनशीलता असा एक पूर्ण सिक्वेन्स पद्धतीने एखादी व्यक्तिमत्वाचा विचार करू शकत असेल तो जास्त योग्य पद्धतीने आहे. इथपर्यंत आपण आलो आहोत. लहान मुलं कारण द्या, प्रश्न विचारा किंवा ते आपल्याला कारण विचारतात, प्रश्न विचारतात. ते जितक्या जास्त प्रमाणात विचारतील तेवढा त्यांच्या उच्चस्तरीय बोधात्मक क्षमतांचा विकास जास्त होत जाईल असं शिक्षण करण्याचं. पुन्हा एकदा बोलतो, मुलं जर कारण विचारू लागले, जर प्रश्न विचारू लागले तर समजून घ्या की ते अधिक जास्त उच्चस्तरीय बोधात्मक क्षमतांच्या बाबतीत पात्र होत आहे हे लक्षात येईल आपल्या. आता तुम्ही इथपर्यंतची चर्चा झाली तर आपण दोन गोष्टी करू आणि मग नंतर अध्ययन कार्याची बोलू. मुख्य गोष्ट अशी बोलू की तुमच्याकडे क्रियापद किती आहे तुमच्या मुलींमध्ये. क्रियापद तर त्याच्यामध्ये एक पहिल्या पानावर निम्नस्तरीय बोधात्मक क्षमता आणि दुसऱ्या पानावर उच्चस्तरीय बोधात्मक क्षमता दिली आहे. तुम्ही आतापर्यंत जेवढे प्रश्न काढले ते निम्नस्तरीय बोधात्मक क्षमतांवर आधारित होते, कारण ते क्रियापदं पण तशी दिलेली. आता तुम्ही एक काम करा, ही क्रियापदं वाचा. विश्लेषणाची क्रियापदं, मूल्यमापनाची क्रियापदं लाइन वर्ड वो जो हाई ऑर्डर थिंकिंग स्किल, उसके जो वर्ड है ना वो अभी पढ़ो और अब जो हमने सवाल निकाले तो ऐसे ही इन वर्ड को यूटिलाइज करके मग प्रश्न करायचे. ते वो सवाल विश्लेषणावर, मूल्यमापनावर आणि सूचनाशीलतेवर आधारित